सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पवित्र राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। कल्याणशिळी रोडवरील क्लासिक हॉटेल जवळ पटेरी वाघाचे कातडी आणि पिस्टल विक्री करण्यासाठी येणारे असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस हवालदार बालाजी शिंदे, विजेंद्र नवसारे, अनुप कामत, विलास कडू, विनोद चन्ने यांनी सदर ठिकाणी सापळ रचून सीताराम नेरपगार, बिजरोलाल पावरा या दोघांना अटक केली आहे। यांच्याकडे पटेरी वाघाचे कातडे, देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आले। याचबरोबर 4 चाकी गाडी आणि 2 मोबाईल फोन असे एकूण 45,52,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 27 जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। तसेच या वाघाचे कातडे आणि पिस्तूल कोणाला विक्री करणार होते याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण करत आहेत। काल अयोध्यामध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त अकोल्याच्या एका दुकानदाराने कुटुंबासह आपल्या दुकानासमोर 101 मातीच्या दिव्याचं स्वस्तिक बनवून 22 जानेवारीला रामलल्ला प्राण प्रतिष्ठा हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे। ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ उतार सुरू आहे। पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे। धुळे येथील कृषी महाविद्यालयाचा पारा यंदाच्या हंगामातील निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे। आतापर्यंतच्या तापमानातील सर्वात निच्चांकी तापमानाची म्हणून नोंद करण्यात आली आहे। उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे। धुळ्यात थंडीचा जोर वाढला आहे। सकाळी धुळे शहरात सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळाली असून त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांची संख्येत देखील घट होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे। नंदनवन पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह 2 गुन्हेगारांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 2 पिस्तूल आणि 7 काडतुस जप्त करण्यात आले आहे। नौशाद अन्सारी, मोहम्मद शाकीर अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत। दोन्ही आरोपी गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्तूल बाळगल्याने तसेच त्यांनी सह पोलीस आयुक्त यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुद्ध विविध कलमाने गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे। आज पहाटेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। मात्र सकाळपासून संथ गतीने पाऊस सुरू होता। मात्र आता पावसाचा जोर वाढला असून आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे। मात्र आजपासून पाऊस आल्याने पुन्हा एकदा शेतकरी चिंता व वातावरण बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर थंडीचा जोर आणखी वाढणार आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर शरद पवार गटाने हल्लाबोल केला आहे। शरद पवार यांच्यावर सुनील तटकरे यांनी टीकास्त्र सोडले होते। शरद पवार हुकुमशहा पक्षाची घटना पायदळीत उडवली। राहुल नार्वेकरांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार गटाने गंभीर आरोप केले होते। त्याच आरोपाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे। राष्ट्रवादी कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून अजित पवार गटावर टीका करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये लाकडाच्या वकरीला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये होरपळून 2 सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। पिंपरी चिंचवड मधल्या वालेकरवाडी येथे ही घटना घडली आहे। मध्यरात्री 2:30च्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। ललित अर्जुन चौधरी आणि कमलेश अर्जुन चौधरी या सख्या भावांचा मृत्यू झाला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील दूध डेअरी चौक येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे। यावेळी काही कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, सर्वसामान्य जनता ही शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। किरकोळ वादातून नागपूरच्या प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यात आली आहे। चालत्या गाडीमध्ये चाकूने वार करत हत्येचा थरार उमरेड मार्गावरील कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांपा परिसरात घडली। या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे। ही घटना रविवारी घडली असून सट्ट्याच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती कुही पोलिसांनी दिली आहे।
सुरत डायमंड बोर्स गुजरात हे नाव आपण गेल्या काही महिने ऐकत आहोत। मुंबईतील अनेक हिरे व्यापारी मुंबई सोडून सुरत डायमंड बोर्स मध्ये जाऊन व्यापार करू लागले होते, कारण तिथे त्यांना काही नव्या सुविधा देण्यात आल्या होत्या। जगातील सर्वात मोठी व्यापारी इमारत तिथे बांधण्यात आली होती। परंतु सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे झपाट्याने मुंबईला आणि महाराष्ट्राला प्रतिपदावर नेले आहे, मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे। हे सर्व जेव्हा त्यांच्या ध्यानात येऊ लागले तेव्हा या सर्व व्यापाऱ्यांचे पाय पुन्हा मुंबईकडे वळू लागले आहेत। हे आपल्या दृष्टीने आशादायक चित्र बनले आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।